श्री स्वामी समर्थ. मी तुमची ज्योतिषी ऋषिता एस्ट्रोलॉजर. माझ्या चॅनेलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहोत अतिशय महत्वाच्या व पवित्र एकादशी महत्व म्हणजेच पाप मोचनी एकादशीचे महत्व या बाबतीत आज आपण माहिती देणार आहे. श्री स्वामी समर्थ. मी ज्योतिषी ऋषिता तुमचं माझ्या चॅनेलमध्ये मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहोत पापमोचनी एकादशीचे महत्व व त्यामध्ये केलेले छोटे छोटे उपाय आणि तुमच्या आयुष्यामध्ये कोणते फरक जाणवतील हे आज आपण पाहणार आहोत. या दिवशी केलेले व्रत, पूजा आणि काही सोपे उपाय केल्याने जीवनामधील पाप नाश होतात आणि सुख समृद्धी मिळते. तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पापमोचनी एकादशी कधी आहे, या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत आणि व्रत कसे करावे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. पापमोचनी एकादश कधी आहे? पापमोचनी एकादश ही 15 तारखेला आहे. पापमोचन एकादशी दिवशी केलेले व्रत, पूजा आणि काही सोपे उपाय आज आपण पाहणार आहोत. जीवनातील पापांचा नाश करण्यासाठी व घरामध्ये सुख शांती, आरोग्य, समाधान लाभण्यासाठी पापमोचन एकादशीचे व्रत अत्यंत शुभ आणि चांगले फळ भेटतात. पापमोचन एकादशी कधी आहे, या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत व कोणते कधी व्रत केले पाहिजे हे आपण जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. पापमोचन एकादशी कधी आहे? हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला पापमोचन एकादशी असे म्हणतात. 2026 मध्ये ही एकादशी 15 मार्च 2026 रोजी आहे. या दिवशी भगवानांची पूजा केली जाते. मान्यता अशी आहे की या दिवशी केलेले उपाय आणि भक्ती आयुष्यातील केलेल्या पापांवरती नाश होतो व तुम्हाला चांगले फळ भेटतात. पापमोचन एकादशीचे शुभ मुहूर्त. पापमोचन एकादशीचा शुभ मुहूर्त अमृतकाळ कधी आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. संध्याकाळी 7:03 ते 8:43 पर्यंत अमृतकाळ आहे. विजय मुहूर्त दुपारी 2:30 ते 3:18 पर्यंत विजय मुहूर्त आहे व राहूचा काळ हा 5:29 पर्यंत राहूचा काळ आहे. या काळामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नये. 5:56 ते सकाळी 6:30 पर्यंत शुभ मुहूर्त आहे पापमोचनी एकादशीसाठी. तर या काळामध्ये तुम्ही पूजा अर्चना किंवा जप तप केले तर त्याचा फायदा तुम्हाला खूप जास्त होतो. धार्मिक ग्रंथानुसार पापमोचनी एकादशीचे व्रत केल्याने तुमच्या जीवनामध्ये मधील पापे दूर होतात व तुम्हाला सुख शांती व आरोग्य लाभते. भगवान विष्णूंची पूजा कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णूंची पूजा करा. त्यांना पिवळे वस्त्र अर्पण करा. फूल व तुळशीची पाने अर्पण करा. तुळशीची पाने एकादशी दिवशी तोडत नाही, त्यामुळे तुम्ही ते आदल्या दिवशी तोडून ठेवा आणि नंतर त्यांना प्रसाद म्हणून 15 तारखेला एकादशीच्या दिवशी त्यांना प्रसाद म्हणून अर्पण करा. विष्णूजींचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप 108 वेळा करा आणि तुळशीला पाणी घाला व तुळशीला हळदी कुंकू वाहून नमस्कार करा व तेथे एक तुपाचा दिवा लावा. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते व सकारात्मक ऊर्जा येते. घरामध्ये जास्त दिवस कोण आजारी असेल तर घरातील सगळी आजारपण निघून जातात. गरिबांना दान करा. त्या दिवशी पापमोचनी एकादशी दिवशी तुम्ही उपवास ठेवा व त्या दिवशी तुम्ही आहार घेऊ शकता. पापमोचनी एकादशी दिवशी खोटे बोलू नका, राग करू नका कोणाला. मांसाहार व मद्यपान करणे टाळा. शक्य असल्यास भात खाऊ नयेत. त्या दिवशी तांदूळ खात नाहीत पापमोचनी एकादशी दिवशी. मित्रांनो, पापमोचनी एकादशीची ही खूप पवित्र दिवस आहे. या दिवशी श्रद्धेने भावनेने पूजा जो करतो त्याच्या जीवनामध्ये खूप सकारात्मक परिणाम दिसले जातात. जर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.